Hello friends, once again welcome to our this new video. So this is the video number 4 based on redox reactions. In this video we will learn the relationship between the redox reaction and electrode potential. So see the introduction. So we know that displacement reaction is an example of redox reaction. So let us consider this displacement reaction. So in this reaction, see, this reaction can be carried out in two ways. See, so this displacement reaction, so this reaction can be brought about in two ways. The simple method to observe this reaction is to take copper sulfate in a container and dip zinc rod in it. The redox reaction takes place in that container. Zinc gets oxidized to Zn2 plus ions and Cu2 plus ions get reduced to Cu. See, so this displacement reaction, so this reaction can be carried out in two ways. The first simple method, let us consider what is that? The zinc rod, see in this diagram, a zinc rod is dipped into copper sulfate solution. So what happens? The redox reaction takes place in which Zn, zinc atoms get oxidized into Zn2 plus ions and Cu2 plus ions get reduced into Cu. A direct transfer of electron from zinc atom to cupric ions takes place. See. So पहा या ठिकाणी ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. झेडियन काय करतो? कॉपरला कॉपर सल्फेट सोल्यूशन मधनं डिस्प्लेस करतो. डिस्प्लेस विस्थापित करणे आणि त्याचा परिणाम म्हणून पहा काय तयार होईल? झेडियन SO4 आणि कॉपर. तर अशा पद्धतीनं ही एक मेथड आहे. यामध्ये आपण काय करतो? झिंक रॉड डायरेक्टली डीप करतो आपण कंटेनरमध्ये, व्हेसलमध्ये कॉपर सल्फेट आहे 0.1 मोलार सोल्युशन, त्याच्यामध्ये हा झिंक रॉड आपण डीप करतो. तर काय होतं? झेडियन ॲटम्स फ्रॉम दी झिंक रॉड, सो दिस इज get oxidized, that is they release the electrons. Zn atom loses the electrons and get converted into the Zn2 plus ions, ज्याला आपण म्हणतो Zn is get oxidized into Zn2 plus, and at the same time the Cu2 plus ions from the copper sulfate solution, they are get reduced into the Cu. अशा पद्धतीने किंवा आपण मग कॉपरचा रॉड ZnSO4 मध्ये डीप करू शकतो किंवा लेडचा, आणि अशा पद्धतीने ही रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन ही एक मेथड आहे. देन सी इन सेकंड मेथड, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम द झिंक ॲटम टू Cu2 प्लस आयॉन्स कॅन बी स्टडीड बाय कॅरिंग आउट टू हाफ रिएक्शन्स इन टू सेपरेट कंटेनर्स. पहा आता हीच जी रिडॉक्स रिएक्शन आहे किंवा ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन जी की रिडॉक्स रिएक्शनचं एक्झाम्पलच आहे, तर हीच रिएक्शन परत आपल्याला वेगळ्या पद्धतीनं सेकंड मेथडमध्ये काय करता येतं? पहा, इफ वी वॉन्ट टू स्टडी द हाऊ द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस, याचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल, सो दिस रिएक्शन वी हॅव टू कॅरीड आउट इन टू सेपरेट कंटेनर्स. नाउ सी हाऊ इट कॅन बी डन. सो दिस कॅन बी डन दॅट इज इन ए डॅनियल सेल. अशा पद्धतीनं दुसऱ्या मेथडमध्ये हीच रिएक्शन आपण डॅनियल सेलमध्ये स्टडी करू शकतो. सो ही डॅनियल सेल काय आहे पहा. ए डॅनियल सेल इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल इन विच इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय द रिडॉक्स रिएक्शन. पहा आता आपल्याला काय करायचं आहे? ह्या डिस्प्लेसमेंट रिएक्शनची मदत घेऊन कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो
बरोबर आहे. याचा अभ्यास करायचा आहे आणि याच्यासाठी आपल्याला 2 सेपरेट व्हेसल्स किंवा कंटेनर्स लागतात आणि अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्ट करणे सेल म्हणजे ती एक प्रकारे डॅनियल सेल तयार होते. ही डॅनियल सेल काय आहे? सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. या इलेक्ट्रोकेमिकल सेल विषयी आपण 12th स्टँडर्डमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहोत. इथे फक्त आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे, इलेक्ट्रोकेमिकल सेल, सो दिस इज नथिंग बट ए डिव्हाइस in which the energy from the redox reactions, that is chemical energy, is converted into the electrical energy. किंवा पहा, so this is done with the help of Daniell cell. Daniell cell is an example of electrochemical cell. A Daniell cell is an example of electrochemical cell in which electricity is generated by redox reaction. पहा, इलेक्ट्रिसिटी रिडॉक्स रिॲक्शनची मदत घेऊन जनरेट केली जाते या डॅनियल सेलमध्ये. म्हणून आपल्याला या डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन वर्किंग पाहायचं आहे. पहा, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. द सेल कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स. ऑक्सिडेशन हाफ सेल, सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. पहा, इन विच झेडएन इज डिप्ड इन, झेडएन रॉड इज डिप्ड इन 1 मोलार ZnSO4 सोल्युशन. रिडक्शन हाफ सेल, कॉपर रॉड डिप्ड इन 1 मोलार कॉपर सल्फेट सोल्युशन. अशा पद्धतीनं 2 व्हेसल्स किंवा 2 कंटेनर. Then a conducting wire is required to connect the 2 electrodes, झिंक आणि कॉपर एक्सटर्नली कनेक्ट करण्यासाठी आपल्याला वायर, मेटल वायर लागतं. ए सॉल्ट ब्रिज. पहा, ए सॉल्ट ब्रिज इज रिक्वायर्ड. व्हॉट इज दिस नाव? सी, इट इज ए inverted U-shaped glass tube containing a gel or paste of KCl or NH4NO3 in agar-agar. Now see what is this? A salt bridge. So what is this salt bridge? So this is nothing but the inverted U-shaped glass tube. एक उलटा U ही ग्लासची ट्यूब आहे ज्याच्यामध्ये KClचं जेल किंवा पेस्ट किंवा अमोनियम नायट्रेटचं जेल किंवा पेस्ट. सो दॅट इज इन agar-agar. So what is this agar? Which is a gelatin or jelly-like substance obtained from red algae. पहा, KCl किंवा अमोनियम नायट्रेटचं पेस्ट किंवा जेल आणि ते या agar-agar मध्ये जिलॅटिन सारखा सबस्टन्स असतो है ना, चिकट एक प्रकारचा सबस्टन्स किंवा जेल सारखा. तर याच्यामध्ये KCl किंवा NH4NO3चं पेस्ट तयार करतात जे की ह्या U-shaped इन्व्हर्टेड उलट्या U-shaped ग्लास ट्यूबमध्ये हे घेतलेलं असतं. तर अशा पद्धतीने हे सॉल्ट ब्रिज एक इम्पॉर्टंट आहे. सो सी हिअर, सो दिस इज ऑल दिस थिंग्स आर शोन इन द डायग्राम. लुक, सी हिअर, नाउ सी. पहा, ही डायग्राम आहे इथे. दॅट इज ए डॅनियल सेल विच इज नथिंग बट दी एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेलचं उदाहरण आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ, पहा कन्स्ट्रक्शनमध्ये, इट कन्सिस्ट ऑफ 2 व्हेसल्स और 2 कंटेनर्स. So in first vessel, a zinc electrode or zinc rod is dipped into the zinc sulfate solution and copper rod is dipped into the copper sulfate solution. So in order to study the transfer of electron, so redox reaction or this displacement reaction can be brought about in such a way that by using the 2 containers. Then in this case there is a conducting wire. So these 2 electrodes, zinc and copper, are externally connected by means of a wire which is having a key and voltmeter for the current detection. And see, so this is a salt bridge, inverted U-shaped glass tube. अशा पद्धतीने पहा, इथे उलटी प्लेस केलेली असते. त्याच्यामध्ये KCl सोल्युशन पेस्ट किंवा अमोनियम नायट्रेटचं जेल किंवा पेस्ट त्याच्यामध्ये भरलेलं असतं. पहा, अशा पद्धतीने. सो विच कनेक्ट्स दीज 2 सोल्युशन्स, दोन्ही सोल्युशन्सला इंटरनली अशा पद्धतीनेही कनेक्ट करते. 2 इलेक्ट्रोड्स वायरनी आणि दोन्ही सोल्युशन्स हे सॉल्ट ब्रिजनी कनेक्ट केलेले असते. इट फॉर्म्स ए ब्रिज बिटवीन दीज 2 सोल्युशन्स. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज द सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज म्हणतात याला. सो सी, वर्किंग कशी आहे पहा, या इलेक्ट्रोकेमिकल सेलची किंवा डॅनियल सेलची वर्किंग पहा. व्हेन स्विच इज ऑन, electrical circuit is complete as indicated by the deflection in the voltmeter. आपण ही स्विच कनेक्ट केलं की या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट हे कंप्लीट होतं आणि मग या ठिकाणी व्होल्टमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं, करंट फ्लो होत असताना आपल्याला आढळून येतं. सो व्हेन ए सर्किट इज कंप्लीट, झिंक ॲटम्स
on zinc rod spontaneously lose electrons. Zinc atoms from this zinc rod spontaneously lose the electrons over this zinc rod. Electrons release होतात है ना, ज्याला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो. that can be shown like this. So in this way, in this first container, this half reaction, that is oxidation reaction, occurs, and the Zn releases 2 electrons and produce Zn2 plus ions, and now these electrons are received by the copper vessel, in copper vessel. So in this case, the copper electrode receives this electron, or the flow of the electron takes place through this wire towards this copper electrode, where the Cu2 plus ions so picks up or receive these 2 electrons and get reduced into Cu. Cu2 plus get reduced into Cu. So in this way, the reduction half cell reaction occurs at this electrode या ठिकाणी. Okay. So when a circuit is complete, Zn atoms on zinc rod spontaneously lose electrons. The electrons flow from zinc rod to copper rod through the wire. Okay. Then what happens? See, the reactions Cu2 plus ions in the second container receive these electrons through copper rod and are reduced to Cu atoms, which get deposited over Cu rod. Zinc rod acts as anode, negative electrode, and copper rod acts as cathode, positive electrode. अशा पद्धतीनं Cu2 plus ions get reduced into Cu. So in this way, copper is deposited over this copper rod, and see, zinc rod acts as anode, but this is the negative electrode, and because the electrons are released over this rod, and copper rod acts as cathode, that is the positive electrode. Thus, in an electrochemical cell, electrons flow in the external circuit from anode to cathode, that is from zinc rod to cathode, while the conventional current flows from cathode to anode. We know that the flow of current is in the reverse direction to the flow of that electrons. And electrode potential is said to be established at 2 electrodes of an electrochemical cell. It is called electrode potential. So what is that? What is the electrode potential? An electrode potential is said to be established at 2 electrodes of an electrochemical cell. It is called electrode potential. So in this way, due to the redox reaction, an electrode potential is developed across these 2 electrodes. The reactions associated with electrodes are called electrode reactions. The potential associated with these electrodes is the electrode potential, and the cell reactions which occurs at these electrodes are the electrode reactions. So in this way, now see, so that is what, how the redox reactions and electrode potentials are related to each other. Then one more concept, standard electrode potential. When concentrations of the solutions are 1 molar and temperature is 298 Kelvin, so observed electrode potential is called as standard electrode potential. If the electrode potential is measured at such standard conditions, the concentration of the solution at unity and at 298 Kelvin temperature, so this electrode potential is called as standard electrode potential. By convention, the standard electrode potential of hydrogen, E0 of hydrogen electrode, standard electrode potential of hydrogen is found to be 0.00 volt, and therefore it is used as a reference electrode for determination of E0 values of various redox couples. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे हे 0.0 व्होल्ट आहे, आणि म्हणून स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला काय करतात, रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून यूज करतात. आणि एखाद्या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये पहा, ज्या ठिकाणी 2 इलेक्ट्रोड्स एकमेकाला कनेक्ट केलेले असतात, तर त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोड नेहमी स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरतात, ज्याचं पोटेन्शियल आपल्याला नोन असतं 0.0 व्होल्ट, आणि त्याची मदत घेऊन आपल्याला सेलचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करता येतं. हे आपण सर्व 12th स्टँडर्डमध्ये पाहणार आहोत. आणि देन द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल also studied in details in the 12th standard. Then see, significance of E0 values. According to
this is important. According to IUPAC, standard electrode potential is to be considered standard reduction potential. पहा, आपण काय करतो, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे, तर आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियललाच स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो, किंवा अकॉर्डिंग टू द IUPAC कन्व्हेन्शन्स the standard reduction potential is taken under consideration. पहा, जेव्हा केव्हा आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणत असू त्यावेळेस हा शब्द आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल साठी वापरतो, किंवा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दॅट इज E0 इज इक्वल टू E0 रेड. पहा, अशा पद्धतीनं large negative values of E0 means that redox couple is stronger reducing agent. So this is important. So what is that? Large negative values of E0, that is the स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पहा, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियललाच आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो, आणि स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल E0 व्हॅल्यूज जर निगेटिव्ह असतील, मोर अँड मोर निगेटिव्ह, देन सो दीज आर द स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स. So these are the strong reducing agents. And then second thing, see, on the other hand, more positive values of E0 means that redox couple is stronger oxidizing agent. More positive values astil, so such electrodes, so that is oxidizing agents. So that is what more positive values of E0 means that redox couple is stronger oxidizing agent. Alkali metals have high negative values of E0, which means that they are stronger reducing agents and have great tendency to give away electrons and form cations. लक्षात येतं का? पहा, जर समजा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल E0 व्हॅल्यू जास्तीत जास्त निगेटिव्ह असते, तर ते जे एजंट्स आहेत ते स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स असतात. त्याच्यामध्ये अल्कली मेटल्स है ना, अल्कली मेटल्स हॅव हाय निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ E0, विच मीन्स दॅट दे आर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स अँड हॅव ग्रेटर टेंडन्सी टू गिव्ह अवे इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म कॅटायन्स. On the other hand, fluorine has high positive value of E0 and thus get greater tendency to gain electrons and is therefore very strong oxidizing agent. पहा, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज हाय अँड हाय पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतील तर असे जे इलेक्ट्रोड्स आहेत, पहा, सो दे ॲक्ट्स ॲज द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. इन दिस केस द फ्लोरीन इज द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. फ्लोरीन इज it has the very high positive value of E0 and that's why it is strong oxidizing agent. अशा पद्धतीनं so EMF or cell potential, that is E0 cell, so that is equal to E0 cathode minus E0 anode. So this formula is useful to find out the cell potential. If the sum of E0 values is positive, reaction is spontaneous. If the sum of E0 values, E0 cell, so if the values of E0 values, sum of these E0 values is positive, at that time the reaction is said to be spontaneous. So this is useful at the time of solving the numericals. So just see here, so this is the table in which the reduction potentials of the various elements are given there. See here, reduction potentials or standard electrode potentials. So these are nothing but the standard reduction potentials. See here, the reduction reactions are given and they are arranged. So these agents or the elements with their increasing standard electrode potentials. See here in this. So when we move from top to bottom, so see here, so hydrogen is placed at the center here. Look at this. Hydrogen is placed at the center, so which is having the standard electrode potential 0.0 volt. So those elements having the more and more negative values for the standard reduction potential, so they are placed here. So that is what. So these acts as the very strong reducing agents here. So metals, so possesses the very high negative value for standard reduction potential and it acts as the strong reducing agent, while the fluorine present here at the top of this series, so which is a strong oxidizing agent. So in this way, so this arrangement of such type of elements in a series, so this is useful to find out. So those are having the, or which one are the strong reducing agents and which one are the strong oxidizing agents.
or this table is also useful. By knowing this potential, we can find out the potentials of the various electrodes. So see, so पहा, आता एक न्यूमेरिकल आहे या ठिकाणी. यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स जे आहेत हे फाइंड आउट करता येतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इफ द E0 व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह, सो ॲट दॅट टाइम दॅट reaction is spontaneous one. So just do the practice of numericals. So simple numericals are there, so we can easily find out the E0 values for the various electrodes. Okay, so या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे रेडॉक्स रिॲक्शन्स आपला कंप्लीट होतो. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.